वळसंग चव्हाणवाडी इथल्या दगडखाणीचं काम त्वरित थांबवण्यात यावं अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। प्रताप इन्फ्रा बिल्ड आणि GR इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपनीकडून वळसंग चव्हाणवाडी इथं दगडखाणीचं काम सुरू आहे। तांड्यापासूनचं अंतर अवघं 300 ते 400 मीटरचं 20 ते 25 फुटी बेकायदेशीररित्या ब्लास्टिंग इथं करण्यात येत असल्यानं ग्रामस्थांच्या घरावर दगड पडणं, धुळीचे लोट पसरणं, शेती बाधित होणं असे प्रकार आता इथं सर्रास सुरू झालेत। जवळपास 20 घरांना तडे गेलेत। धुळीचे लोट उठत असल्यानं अनारोग्याची परिस्थिती इथं उद्भवते आहे। अद्याप 4 वर्ष हे दगडखाणींचं काम चालणार आहे। सध्याची अशी परिस्थिती असेल तर इथून पुढे निर्माण होणाऱ्या परिस्थितीला कोण जबाबदार असा सवाल उपस्थित केला जातोय। दगडखाणींचं हे काम थांबलं नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा वळसंग चव्हाणवाडीच्या ग्रामस्थांनी आता दिलाय। त्याला लागून आहे इथं वर मशीनचं वर खाणचं वर आहे। इतक्या दिवस असं वारं होतं असं म्हणजे मान्सून आता वारा चौबाजू फिरतंय वारा चौबाजू फिरला आता शेतात बी सर्व येऊन पडू लागला कचरा सर्व माती आमचं पिकाचं काय आहे कोण आम्हाला काय सांगितलं नाही ग्रामसेवक बी सांगितलं नाही कोण विचारत नाही आम्हाला। मग सरपंच ग्रामसेवक तुम्हाला विश्वासात न घेता कसं काय एनओसी दिलेत ते त्याला माहित मोठा लोक आहे कोण विचारणार आहे त्या लोकांना। मग सरपंचला तुम्ही विचारलं नाही विचारत नाही आम्हाला काय माहीतच आहे आम्हाला काय सांगतात ना। इथं रोड करताना बी आम्हाला फुकट शेत गेलं आमचं त्यावेळी बी तेच होतं। कलेक्टर आणि उपविभागीय अधिकारी तहसीलदार संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना सगळं पत्र दिलं, पोलीस स्टेशनला पत्र दिलं की बाबा ही खाण ज्या ठिकाणी खोदायला लागलेलं आहे तर ही खाण तांड्यापासून फक्त 450 ते 500 मीटरच्या अंतरावर आहे आणि ही जे होल मारतात ही होल जवळजवळ मला वाटतं 20 ते 25 फूट खोलीचे आणि असे 100 ते 125 होल एकदमच मारून ते एकदमच उडवतात आणि त्याच्यामध्ये एकदमच जिलेटिन भरून उडवत असल्यामुळं एकदम या तांड्याला दररोज हादरा बसून घरांचे भिंती चिरायला लागलेल्या आहेत। हे सगळं या लोकांच्या निदर्शनाला आणून दिलं तरी हे लोक दडपशाही आणि गुंडगिरीच्या जोरावर या ठिकाणी यांनी मोठ्या प्रमाणात उद्योग चालू केलेले आहेत। काय या आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्यांचं काय कधी काळजी केली का? ह्या लोकांचे विचार कोण करणार? काय या तालुक्याला लोकप्रतिनिधी नाहीत का? का फक्त निवडणुकी आले की मतदान मागायला येतात लोकप्रतिनिधी? मला हे विचारायचं आहे, तुम्ही लोकप्रतिनिधी हे जनतेसाठी आहात, शेतकरीसाठी आहात, तुम्हाला मतदाराने मतदान केलेलं आहे त्या शेतकऱ्यांनी म्हणून तुम्ही आज लोकप्रतिनिधी आहात। मग तुम्हाला हे दिसत नाही? हे काय चाललेलं आहे खेळ? अन्याय कशाकरता करायला लागला तुम्ही आमच्यावर? आम्ही शेतकरी इथं करून खायचं का इथून निघून जायचं? जर इथं तुम्हाला खाणंच करायचं असेल तर आम्हाला पुनर्वसन करा, आम्हाला दुसरीकडे जागा द्या, आम्हाला सगळं सोयी उपलब्ध करून द्या। नसेल तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, वाटेल तर तिथं मग बलिदान गेलं तरी हरकत नाही आहे,